हाय हॅलो, मी प्रियांका. तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तुम्हाला आजचा दिवस आनंदात जाऊ हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर काल व्लॉग आला नाही कारण आमच्या गल्लीमध्ये स्वामी समर्थांचा प्रकट दिनानिमित्त प्रोग्राम होता, त्यामुळे स्पीकर वगैरे होता, त्यामुळे मला व्हॉइस ओव्हर करता आला नसता. आणि 2 दिवस सतत काम आणि गडबड कामाची, त्याच्यामुळे थोडी तब्येत पण डाऊन झाली होती, त्यामुळे मी काल व्लॉग शेअर करू शकले नाही तुमच्यासोबत. तर आजचा व्लॉग हा गुढीपाडव्याच्या अगोदरचा आहे, तर तुम्ही तो नक्की शेवटपर्यंत पहा. तर मी ते बरेच दिवसांनी जवळजवळ महिन्याभराने आज मी इडलीचं पीठ तयार करायला घेतलं होतं. तर इथे मी 3 कप तांदूळ आणि 1 कप उडदाची डाळ आणि त्यात थोडंसं 1 मेथीदाणे टाकून धुवून वगैरे ठेवून दिलं होतं. आणि श्रेयांचा अभ्यास करायला घेतला होता, जेणेकरून ते काम करताना मध्ये मध्ये येणार नाही. कारण जेव्हा मी जेवण बनवत असते तेव्हा तो मध्ये मध्ये लोडबोड करत असतो, मम्मी हे कसं सोडवायचं, हे काय करायचं. तर मग त्याला मी आधीच सगळं व्यवस्थित अभ्यासाचं सांगून देत होते. तर इथे त्याला शब्द वगैरे लिहायचे होते, तर त्यासाठी त्याची आखणी करून देत होते, म्हणजे तो मध्ये मध्ये मला काम करताना येणार नाही. तर त्याची सगळी आखणी करून दिली आणि त्यानंतर मग त्याला कसं लिहायचं, काय लिहायचं ते सांगितलं आणि मग मी माझी कामं करायला मोकळे झाले होते. तर मला जेवण आज बनवायचं होतं आणि खूप गडबडसुद्धा होती, गुढीपाडवा होती, त्याची तयारीसुद्धा करायची होती. तर मग तो तिथे अभ्यास करायला बसला आहे. तर तुम्ही बघू शकता त्याचं अक्षर किती भारी आहे, म्हणजे तो माझ्यावरच गेला आहे. माझंसुद्धा अक्षर खूप छान आहे. तर कधी कधी अक्षर छान काढतो, कधी कधी खूप कंटाळा करतो. तर आता तो नवीन वही असल्यामुळे थोडं व्यवस्थित अक्षर काढत होता. तर इथे माझं पीठ भिजायला आलंच होतं. मग त्याआधी म्हटलं तासभर आधी मी पोहेसुद्धा टाकले होते भिजत 1 कपभर. आणि इथं माझं जेवण वगैरे सगळं तयार झालं होतं. सकाळचा भात शिल्लक होता, त्यातच मी बटाट्याची भाजी करून मसाले भात तयार केला आणि जेवण वगैरे झालं, किचन क्लीन केलं आणि दिवाबत्ती केली. आणि हे मोठं काम जे माझं पेंडिंग राहतं, नेहमीच राहतं पेंडिंग संध्याकाळीचं, तर मग ते कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या. आणि त्यानंतर मग जेवून झाल्यानंतर मग आम्ही बॅटर तयार करायला घेतलं. तर इथे मी मिक्सरमध्ये आधी तांदूळ बारीक करून घेतले, तर ते काय बारीक व्यवस्थित होत नव्हते. म्हटलं मग त्याच्यामध्ये पोहे पण टाकून दिले आणि मग पाणी थोडंसं घालून बॅटर तयार करून घेतलं. यावेळेस इडलीचं बॅटर तयार करताना थोडं पाणी जास्त झालं, त्यामुळे माझं पीठ व्यवस्थित फुललं नाही. पण नेक्स्ट टाईममध्ये तुम्ही जर पाणी वगैरे घालून बॅटर तयार करत असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तांदूळ जेव्हा आपण मिक्सरला लावतो त्यावेळेस थोडं पाणी कमी घाला. माझ्याकडून यावेळेस जास्त झालं आणि मी बॅटर फुलेल या निमित्तानं घातलं होतं, पण ते बॅटर काय व्यवस्थित फुललं नाही. मागच्या वेळेस तर बॅटर टोपाच्या बाहेरच आलं होतं, यावेळेस तर अर्धा टोप पण भरला नव्हता. नेक्स्ट टाईम मी माझी चूक नक्की सुधारेन आणि तुम्हाला पुन्हा एकदा बॅटर माझं कसं तयार झालं आहे ते दाखवेन. चला मी तर इथं बॅटर चांगलं मिक्स करून घेते. तोपर्यंत मग यांना मी माझा मिक्सर जो साफ झाला होता तो कॉलिनने आम्ही साफ करायचं ठरवलं. तर खूप छान पद्धतीने कॉलिनने साफ झाला होता. तर त्यांनी मिक्सर साफ करून घेतला आणि ते मी बॅटर चांगला मिक्स करून घेतले. कारण मी यूट्यूबवरतीच एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की बॅटर चांगलं एका पद्धतीने मिक्स करून घेतलं की ते छान फुलतं. तर मी ते आता माझं बॅटर चांगलं मिक्स करून झालं आहे आणि मी आता ते थोडं बाहेरच ठेवून देणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही कोलीने किती छान आणि मस्त असं चकचकीत झालं आहे. आता या मिक्सरला आमच्या 9 वर्ष झालेत. माझ्या लग्नामध्ये माझ्या काकींनी मला गिफ्ट केलं होतं ते. तर इथे नेक्स्ट डेचा व्लॉग आहे हा. तर तुम्ही बघू शकता माझं बॅटर किती एवढूसच फुललं आहे. खूपच निराशा झाली होती माझी, पण म्हटलं जाऊ दे आता झालं आहे तर आपण करूनच घेऊया. पण डोसे वगैरे छान झाले होते. मी इडली वगैरे काय बनवलं नाही, फक्त डोसेच बनवायचे होते, त्यासाठीच मी हे बॅटर तयार करून घेतलं होतं. तर तुम्ही बघू शकता माझे डोसे कसे छान झालेत. पहिला आणि शेवटचा डोसा मस्त झाला होता माझ्या मनासारखा. आणि दुसरा तिसरा डोसा माझा थोडाफार करपला होता, कारण ह्या दोघांच्या गडबडीत जेवणाकडं थोडं दुर्लक्ष झालं आणि मग ते दोन्ही डोसे माझे करपले गेले. तरी पण टेस्टीला छानच झाले होते. तर इथे आता माझा शेवटचा डोसा तयार आहे. तव्यावर ठेवून दिला आहे आणि एकदम छान आणि स्मूथली बॅटर एकदम पसरते. खूप छान झालं होतं, फक्त फुललं नव्हतं एवढंच.
पण तुम्ही बघू शकता माझा हा तिसरा डोसासुद्धा माझा करपला आहे, थोडाफार करपला आहे आणि चौथा डोसा एकदम व्यवस्थित झाला होता. तर चला तर मग आता आम्ही नाश्ता करून घेतो. तर आज मी नाश्त्याला डोसेच बनवले होते. मुलांनी दूध बिस्किट खाऊन घेतलं होतं. हे आमच्या दोघांसाठीच बनवलं होतं. तर आम्ही सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर मग श्रेयांच्या स्कूलचा प्रोजेक्ट करायचा होता. तर मग रात्री जेवण वगैरे झाल्यानंतरच आम्ही अंथरूण वगैरे घातलं आणि त्याच्यावरच हे स्कूलचा प्रोजेक्ट करत होते. म्हणजे चिकट वहीवरती फुलपाखरू करून चिकटवायचं होतं. तर ते त्याला करून देत होते, कारण दुपारच्या दरम्यान मी पण दुसरं काम केलं होतं, मला वेळ नव्हता तेवढा. आणि तुमच्यासोबत मी दिवसभराचं काहीच रुटीन शेअर नाही केलं आहे, डायरेक्ट संध्याकाळचंच तुमच्यासोबत रुटीन शेअर करते. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने त्यांनी फुलपाखरू तयार करून दिलं होतं. त्यानंतर मग आम्ही एक्झिबिशनला गेलो होतो. तुम्ही काही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आम्ही एक्झिबिशनला गेलो होतो. तिकडे आम्ही लकी ड्रॉ जिंकला होता, तर तिकडेच आम्हाला बोलवलं होतं. तर तिकडचं काही शूट करता आलं नाही, पण घरी आल्यावर आम्हाला काही भेटलं ते दाखवते. तर हे काचेचे बाऊल मिळाले आणि एक चांदीची मूर्ती मिळाली गणपतीची, आणि एक तिकीट वाउचर मिळाले. म्हणजे आपण कुठेही फिरू शकतो त्या तिकीट वाउचरमध्ये. खाण्याची पिण्याची सोय, राहण्याची सोय ते करून देणार, असं ते गिफ्ट होतं. तर आम्हाला कल्पनासुद्धा नव्हती की असं काही गिफ्ट मिळेल. अचानक त्यांचा कॉल आला की तुम्ही लकी ड्रॉमध्ये जिंकला आहात आणि तुम्ही येऊ शकाल का. तर आम्ही जाऊन आलो आणि त्यानंतर मग आता पाडवा येतो तर साफसफाई हवी. बाकी साफसफाई आम्ही गावावरून आल्यानंतर केली होती. म्हणजे कोळ्यांची घरं वगैरे व्यवस्थित साफ करून झालं होतं. फक्त माझं हे किचन जे खूप दिवसापासून जवळजवळ महिनाभर झालं हे असंच अस्ताव्यस्त असतं, तर ते साफ करायचं होतं. खूप कंटाळा आला होता तिकडून येऊन काम करायचा, पण नाही, आम्ही ठरवलं होतं की करायचंच. कारण आम्ही बाहेरूनच जेवून आलो होतो. घरी केलं होतं जेवण, पण बाहेरच पावभाजी खायची इच्छा झाली होती. मग पावभाजी खाऊन घेतली आणि मग आम्ही दोघं पण किचन साफ करायला बसलो. तर त्यांना मी डबे साफ करून द्यायला सांगितले. म्हणजे थोडीफार धूळ होती ती साफ करून द्यायला सांगितले आणि मी बाकी किचन कट्टे होते ते सगळे व्यवस्थित झाडून घेतले आणि मी किचन कट्ट्यांवरती पेपर हातरते, जेणेकरून पाणी वगैरे सांडलं तर कट्टा खराब होणार नाही. तर आता तुम्ही बघू शकता किती किचन छान दिसतंय. तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. बाय.